नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेवटी 18वी लोकसभा निवडणूक संपली, निकाल आले. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जो आजपर्यंत अबाधित असा विक्रम होता की लागोपाठ 3 निवडणुका जिंकून नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यानंतर जवळजवळ 75 वर्षात पाऊण शतक गेलं, पण दुसरा कोणी पंतप्रधान हा विक्रम करू शकला नव्हता. तो विक्रम, त्याची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी करून दाखवली. जो माणूस आयुष्यात निवडणूक लढला पहिली, तीच मुळात मुख्यमंत्री झाल्यानंतर निवडणूक लढला आणि आजपर्यंत ज्या काही गेल्या 22 वर्षात निवडणुका लढवल्या त्यामध्ये कुठलीही निवडणूक हरला नाही. त्याच माणसाने स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंपेक्षाही अधिक म्हणता येईल असं राजकीय यश मिळवलं आणि नुसत्या निवडणुका जिंकल्या असं म्हणता येणार नाही. तर त्याने जगात भारताचा डंका पिटवून दाखवला. जितकी जगभर नेहरूंची लोकप्रियता होती त्याच्याही 2 पावलं पुढे जाण्याचा पराक्रम नरेंद्र मोदी यांनी करून दाखवला. आणि म्हणूनच आज एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की तिसऱ्यांदा हा मान मिळवताना मोदींनी बहुमत गमावलेलं आहे. पण बहुमत गमावलं, NDAच्या आघाडीचं सरकार बनवलं, तरीही त्या अपयशातली एक चंदेरी झालर जी आहे त्याचंच शीर्षक मी दिलेलं आहे, तिसरी बार नरेंद्र मोदी विराजमान. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, जवळजवळ 30 वर्षापूर्वी 32 वर्षापूर्वी बाबरी मशीद पाडली गेली आणि ती बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर 25 वर्ष तरी रामलल्ला, जी रामाची जन्मभूमी आहे असं म्हटलं जात होतं, तिथे एक छोटीशी रामलल्लाची मूर्ती, हिला लोक रामलल्ला विराजमान म्हणून ओळखत होते. पण हा करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा विषय असलेला रामलल्ला इतकी दीर्घकाळ उन्हात पावसात एका तंबूमध्ये एक तात्पुरतं छप्पर डोक्यावर असल्यासारखा विराजमान झालेला होता. त्याला ऊन घाबरवू शकत नव्हतं, हटवू शकत नव्हतं, पावसाळा पळवून लावू शकत नव्हता, असा तो रामलल्ला विराजमान. आणि आज 3 निवडणुकांनंतर पंतप्रधान होणारा तुमचा नरेंद्र मोदी नावाचा नेता हा विराजमान आहे, पण बहुमताचं छत त्याच्या डोक्यावर नाही, म्हणूनच विराजमान हा शब्द मी वापरला आहे. आज तुम्हाला माहिती आहे की अयोध्येमध्ये अगदी अनेक कायदेशीर आणि राजकीय आणि आंदोलनाच्या लढाया लढून अयोध्येतलं एक भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. तिथे प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती स्थापन झालेली आहे, तिची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, पण तिला प्रभू रामचंद्र म्हणून आपण ओळखतो. पण ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन प्रस्थापित होण्याच्या आधी दीर्घकाळ त्याच स्थळी त्याच जागी जो रामलल्ला आपण भजत पूजत होतो त्याला रामलल्ला विराजमान म्हणत होते. आणि म्हणून मी आज असं म्हणेन की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, पण बहुमताचं हक्काचं छप्पर त्यांच्या डोक्यावर नाही आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी विराजमान असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. भले डोक्यावर छप्पर नव्हतं, घुमट नव्हता, गाभारा नव्हता, पण तरीही त्या एका छताखाली
छोट्याशा एका तंबूसारख्या स्थळी जो रामलल्ला होता तो आपल्या लेखी प्रभू रामचंद्रच होता, पण त्याच्या भोवताली मंदिर नव्हतं, भव्य मंदिर नव्हतं, देखणं मंदिर नव्हतं, साकारलेलं मंदिर नव्हतं. म्हणून आपण त्याला रामलल्ला विराजमान म्हणत होतो. आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आजपर्यंत गेल्या 4-5 महिन्यात रामलल्ला विराजमान हा शब्द आपण विसरून गेलो होतो. रामलल्ला विराजमान, या विराजमान शब्दाला फार महत्त्व आहे मित्रांनो. आणि जे लोक त्या अयोध्येच्या मंदिराच्या विरोधात, बाबरीच्या समर्थनात, आपल्या विरोधात लढत होते, त्या सगळ्यांना हरवून, कायदेशीररित्या राजकीयदृष्ट्या सगळ्या बाजूने हरवून, अयोध्येत जे स्थळ आहे, राम जन्मभूमी ज्याला म्हणतात, ते हिंदूंचं आहे आणि खुद्द रामाचं आहे हे सिद्ध करण्याची प्रदीर्घ लढाई झाली. पण तरीही शेवटी रामाचा विजय झाला. कारण तो रामलल्ला जिथे त्याचा जन्म झाला मानलं जात होतं, अशी श्रद्धा आहे आणि होती, त्या जागेवरून तो ढळला नाही. ऊन पाऊस सगळं झेलत एका साध्या छपराखाली तो रामलल्ला टिकून राहिला. त्याला महत्त्व असतं, त्याला महत्त्व होतं. आणि म्हणून विराजमान या शब्दाला महत्त्व आहे. बाकीचं मंदिर हे दुय्यम आहे, पूरक आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 निवडणुका 14 आणि 19मध्ये एकपक्षीय निर्णायक बहुमत मिळवलं होतं. ते आज त्यांच्याकडे उरलेलं नाही. म्हणून मोदी परत पंतप्रधान होतील का, आणि झालेच तर आघाडीचं सरकार चालवू शकतील का, यावर भली थोरली प्रश्नचिन्ह लावली जात होती. जवळजवळ गेले आठवडाभर, ज्यावेळेला 4 जूनला मतमोजणी चालू झाली आणि बघता बघता 370 आणि 400 पारचा आकडा कोलमडून पडला, तेव्हा त्या स्थळी जे मंदिर होतं ते पाडून बाबरी मशीद उभारण्याचा इरादा जो सुरू झाला होता आणि शतकानुशतकं चालला होता, त्याची आठवण होते मित्रांनो. भाजपला किंवा मोदींना बहुमत मिळू नये, बहुमतापासून त्यांना रोखावं म्हणून जो आटापिटा चालू होता तो काही अंशी यशस्वी झालेला होता. आणि म्हणूनच तो यशस्वी झाला असं भासवण्यासाठी भाजपचं, मोदींचं किंवा NDAचं सरकार येणार की नाही याच्यावर देखील प्रश्नचिन्ह लावून सार्वत्रिक चर्चा रंगवल्या जात होत्या. पण हे लोक एक विसरले, नरेंद्र मोदी हा भाजपचा नेता असला तरीही तो पक्का रामभक्त आहे. आणि मोठ्या चिकाटीने त्याने ते राम मंदिर उभारून दाखवलं. तो उन्हाला, पावसाला, प्रतिकूल परिस्थितीला डगमगत नाही. येईल त्या परिस्थितीला सामोरं जाणारा, करोनासारख्या भयंकर आपत्तीला 140 कोटी लोकांना बरोबर घेऊन सामोरा गेलेला नेता हा इतका लेचापेचा नसतो, हे विसरले. आणि म्हणून त्यांना विराजमान हा शब्द कळला नाही. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाने सुद्धा अयोध्येचा जो निकाल दिला, त्या निकालामध्ये 3 त्यातले अधिकार मान्य करण्यात आले. त्यामध्ये एक जो कोण आखाडा होता मूळचा, त्या आखाड्याचा एक अधिकार, दुसरा काय असेल तो मुस्लिम लोकांचा अधिकार, आणि तिसरा अधिकार हा रामलल्ला विराजमान यांचा दाखवलेला आहे. रामलल्ला विराजमान म्हणजे काय? त्या स्थळी रामलल्ला होता, तिथे मंदिर उभं आहे की नाही आहे हे दुय्यम. रामलल्ला विराजमान हेच तत्व मान्य झालं. आणि म्हणूनच भले बहुमत हुकलेलं असेल तरीही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. या शब्दाला सर्वार्थाने फार मोठा आशय आहे.
अर्थ आहे, दीर्घकालीन अर्थ आहे. आणि ज्या प्रकारचं मंत्रिमंडळ नरेंद्र मोदींनी बनवलं ते विरोधकांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. NDA म्हणजे काय, NDA म्हणजे काय हे सांगताना काँग्रेसचे नेते प्रवक्ते म्हणत होते की नितीश आणि नायडू यांच्यावर विसंबून त्यांच्या मागे फरफटत जाणारा असा NDA. पण मोदींनी पहिल्या शपथविधीमध्येच 72 पंतप्रधान अधिक 71 लोकांचे शपथविधी उरकून पूर्ण मंत्रिमंडळ पहिल्या दिवशी केल्याचं जे दाखवलेलं आहे ते विरोधकांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. त्यांची अपेक्षा अशी होती की नितीश अडवणूक करणार, नायडू अडवणूक करणार, मोदी त्यांच्या मागे फरफटणार. या सगळ्या गोष्टी 4 तारीखला संध्याकाळी मतमोजणी आटोक्यात आल्यानंतर सुरू झाल्या होत्या. त्यांना फरफटलेले, लाचार झालेले, अगतिक झालेले, पराभूत झालेले नरेंद्र मोदी बघायचे होते. त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे. खरं तर ते स्वप्न दुसऱ्याच दिवशी भंगलं होतं. याचं कारण 4 तारीखला मतमोजणी झाल्यानंतर 5 तारीखला जी विरोधकांची बैठक इंडी आघाडीची बोलवण्यात आली त्याकडे ममता दीदींनी पहिल्यापासूनच पाठ फिरवली. उद्धव ठाकरे तिकडे पोहोचू शकले नाहीत. आणि बसून निर्णय काय घेतला तर आत्ता सरकार बनवायचा दावा करायचा नाही. मुळात सरकार बनवायचा दावा दूरची गोष्ट होती. ज्यांना एक आघाडी म्हणून बहुमत मिळाले त्या आघाडीमध्ये एका पक्षाला, एका नेत्याला 240 जागा मिळालेल्या आहेत. आणि उर्वरित आघाडीचे जे आणखीन 50-55 खासदार आहेत ते सुद्धा त्या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठी मतं मागून निवडून आलेले आहेत. असं असताना सुद्धा मोदी सरकार बनवू शकणार नाहीत हा जो काय दावा केला जात होता किंवा विरोधी आघाडी सरकार बनवण्याच्या कल्पना मांडत होती, वल्गना करत होती, ते सगळं हास्यास्पद होतं. पण तरीही चर्चा चालू होती. पण त्या चर्चेत नाक खुपसून आपली ऊर्जा आणि आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि भाजप हे सरकार बनवण्याच्या तयारीला लागले होते. आणि त्यामुळेच तातडीने जे मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षाचे नेते आहेत त्यांना गोळा करून सरकार कसं बनवायचं याच्यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. म्हणून तर संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वपक्षीय NDA आघाडीच्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेण्यात आली. आणि त्यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांनी एक दिलाने, एकमताने मोदींच्या 10 वर्षाच्या कामाचं कौतुक करत त्यांचीच परत एकदा नेतेपदी, NDAच्या नेतेपदी निवड केली. याला महत्त्व इतक्यासाठी आहे मित्रांनो की जे फुटणार म्हणत होते त्यापैकी चंद्राबाबू नायडू म्हणाले की 10 वर्ष नरेंद्र मोदींनी जे काम केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे, वी आर प्राऊड. आणि दुसरे फुटणारे नेते म्हणून ज्यांची चर्चा पलटूराम नावाने केली जाते ते नितीश कुमार म्हणाले की चिंता करू नका, चिंता करू नका, पुढल्या निवडणुकीत पण तुम्हीच नेते असाल नरेंद्र मोदी. आणि त्यावेळेला हे जे इकडे तिकडे गेलेले छोट्या पक्षांकडचे लोक आहेत त्यासुद्धा जागा परत तुमच्याच नेतृत्वाखाली जिंकल्या जातील असं आश्वासन नितीश कुमार देतात. तिथेच तुम्हाला राजकारणाची दिशा कळते. आणि म्हणून मी विराजमान हा शब्द जशी 1992 पासून 2019-20 पर्यंत अयोध्येची केस हेलकावे खात होती. निवडणूक आहे त्यासाठी चर्चा थांबवा, त्याच्या अपीलची सुनावणी घेऊ नका म्हणून 2018 कपिल सिब्बलनी कोर्टात धाव घेतली होती. 2019च्या निवडणुका संपल्यावर त्याच्यासाठी सुनावणी सुरू झाली.
त्याच्या आधी काय 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 अडथळे निर्माण करण्यात आले. रामलल्लाचं मंदिर बांधण्यामध्ये जितके अडथळे 20, 25, 30 वर्षात निर्माण करण्यात आले, तितकेच अडथळे अवघ्या 6 दिवसामध्ये NDAचं सरकार बनवण्याच्या निमित्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण डोकं थंड ठेवून शांत चित्ताने मोदीजी वाटचाल करत होते. कन्याकुमारीच्या त्या विवेकानंद स्मारकामध्ये जाऊन जितक्या निश्चिंत मनाने मोदी ध्यानस्थ बसलेले होते, तितक्याच अविचलित भूमिकेतून त्यांनी तिसरं सरकार बनवण्यासाठी प्रयास आरंभले होते. ते सुद्धा कन्याकुमारीच्या ध्यानधारणेपेक्षा वेगळे नव्हते. विरोधकांनी बैठका घेतल्या, प्रचार केला, नॅरेटिव्ह तयार केले, तरीही NDAचं सरकार बनवायचं तर त्यासाठी आवश्यक ती लवचिकता दाखवायला लागेल. हा सुद्धा त्या ध्यानधारणेचा भाग होता. म्हणूनच हे सरकार बनवणं शक्य झालं. आणि नुसतं सरकार बनलेलं नाही, ते पूर्ण आकाराचं सरकार बनलेलं आहे. काय काय कंड्या पिकवल्या गेल्या. नायडूंना सभापतीपद हवं आहे, नितीश कुमाराला 4-4 मंत्रीपदं हवी आहेत, नितीश कुमारांना अमुक एक खातं हवं आहे. काय काय कंड्या पिकवल्या जात होत्या. पण मंत्रिमंडळाचं स्वरूप बघितलं तर 72 मध्ये फक्त 11 मंत्री हे मित्र पक्षांचे आहेत आणि जवळजवळ 60च्या आसपास मंत्री अधिक पंतप्रधान हे एकट्या भाजपचे आहेत. जितके संसदेमध्ये तुमचे सदस्य निवडून आलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये मंत्रिपदाचं वाटप झालेलं आहे. आणि जे विश्वासाने आपल्याकडे आले त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सदस्य नसताना सुद्धा बिट्टू नावाच्या एका पंजाबच्या माजी खासदाराला मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की अपुरं मंत्रिमंडळ, मग मंत्रिमंडळाचा विस्तार, त्याच्यात कोणाचा नंबर लागणार, ह्या सगळ्या अफवा पिकवणं याचा मार्गच मोदींनी बंद करून टाकला. आणि याची सुरुवात त्या दिवशी नेता निवडीच्या वेळेलाच त्यांनी केली होती. नितीश कुमार, नायडू यांनीच ज्या वेळेला मोदींच्या कौतुकाची भाषणं करून मोदींचं नाव सुचवलं तेव्हा मोदींनी केलेली एक महत्त्वाची घोषणा होती, ये सरकार ब्रेकिंग न्यूज पर नहीं चलेगी. मीडियाचा जो खेळ चालतो, पत्रकारांकडून ज्या वावड्या उडवल्या जातात, पतंगबाजी चालते, त्याच्या आधारावर सरकार चालणार नाही. हे परत एकदा मोदींनी दाखवून दिलं. नुसतं बोलून दाखवलं नाही तर करूनसुद्धा दाखवलं की मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू होण्याच्या 1-1.5 तास आधीपर्यंत कुठल्याही माध्यमाकडे, पत्रकारांकडे, चॅनेलकडे मंत्रिमंडळात नेमका कोणाकोणाचा समावेश केला आहे याची चाहूलसुद्धा लागलेली नव्हती. ब्रेकिंग न्यूज पर सरकार नहीं चलेगी हे शपथविधीच्या 2 तास आधीपर्यंत मोदींनी सिद्ध करून दाखवलं. जेव्हा राष्ट्रपती भवनाकडून यादी आली तेव्हाच सगळ्या चॅनेलमध्ये ती नावं दिसायला लागली. पण आमच्याकडे विशेष आहे, आमच्याकडे विशेष आहे सूत्रांनी, नो, याला रामलल्ला विराजमान म्हणतात. याला तिसरी बार नरेंद्र मोदी विराजमान म्हणतात. बहुमताचं छत होतं ते गेलेलं आहे. तंबूत रामलल्ला होता तसं आघाडीच्या छत्राखाली नरेंद्र मोदींचं सरकार आहे. पण ते डगमगणारं नाही, कारण नेता निवडीनंतर तात्काळ मोदींनी सांगून टाकलं की 10 वर्ष झालं त्यापेक्षाही अधिक काम या तिसऱ्या टर्ममध्ये होणार आहे. याला पण प्राणप्रतिष्ठा म्हणतात, कारण जिथे प्राण प्रतिष्ठा आणि प्राण पणाला लावले जातात तीच प्राणप्रतिष्ठा असते. नरेंद्र मोदींनी
तिसरं सरकार बनवताना आपल्याविषयी ज्या काय समजुती तयार झालेत त्या धुळीला मिळवून आणि तितकंच खंबीर सरकार बनवून विरोधकांच्या आणि आपल्या टीकाकारांच्या तोंडाला कुलूप लावलेला आहे. जितका शांत बसून रामलल्ला आपल्या भक्तांनी मंदिर उभारावं याची प्रतीक्षा करत होता, तितकी अविचल श्रद्धा आपल्या मतदारांवर आणि देशातल्या 140 कोटी जनतेवर मोदींची आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय तिसरी बार नरेंद्र मोदी विराजमान. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.